नमस्कार. माझी योजनामध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. राज्यातल्या बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि नूतनीकरणासाठी आकारले जाणारे सर्व शुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी कोणताही खर्च येणार नाही. कामगारांसाठी मोठी आर्थिक सवलत. याआधी बांधकाम कामगारांना नवीन नोंदणीसाठी ₹25 आणि नूतनीकरणासाठी ₹1 शुल्क भरावे लागत होते. आता हे सर्व शुल्क माफ करण्यात आले आहेत. 13 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बांधकाम कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. 29 योजनांचा लाभ आता अधिक सोपा. 1996 मध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांना 29 वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतोय. या योजनांमध्ये शिक्षण, आरोग्य, आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी मंडळांकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. शुल्क माफ झाल्यामुळे आता जास्तीत जास्त कामगार या योजनांचा फायदा घेऊ शकतील. नोंदणीची प्रक्रिया झाली सोपी. बांधकाम कामगार आता ऑनलाईन पद्धतीने सहजपणे नोंदणी किंवा नूतनीकरण करू शकतात. अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सोयीची तारीख आणि वेळ निवडता येतोय. निवडलेल्या दिवशी मूळ कागदपत्रांसह सुविधा केंद्रांवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते. हा निर्णय तत्काळ लागू झाला आहे. या निर्णयामुळे अनेक कामगार सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकतील. तुमच्या ओळखीतील बांधकाम कामगारांना ही माहिती नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.